आणि आता बातमी आहे पाकिस्तानची आणि तिथल्या कच्च्या तेलाच्या साठ्यांची। होय, पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचे साठे असल्याची माहिती आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले। शिवाय भारत अमेरिका यांच्यातील व्यापार करार होत नसल्याने चिडलेल्या ट्रम्प यांनी भारतावर पाकिस्तानकडून कच्चं तेल खरेदी करण्याची वेळ येईल अशी पोस्ट टाकली आहे। बघूया। भारताला पाकिस्तानकडून तेल घेण्याची वेळ येईल। भारतावर कर लादताना ट्रम्प यांची दरपोक्ती। आम्ही पाकिस्तानसोबत नुकताच एक करार केलाय, त्याद्वारे आम्ही पाकिस्तानमधील एक मोठा कच्च्या तेलाचा साठा विकसित करणार आहोत। आम्ही त्यासाठी तेल कंपन्यांची निवड करीत आहोत। कुणास ठाऊक भविष्यात भारताला पाकिस्तानकडूनच कच्चं तेल विकत घ्यावं लागेल। ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेली ही पोस्ट म्हणजे भारताला मुद्दाम काढलेला चिमटा आहे। भारताने गेल्या 2 वर्षात रशियाकडून कच्चं तेल घेतलंय, त्यामुळे रशियाला खूप फायदा झाल्याचा अमेरिकेचा दावा आहे। बरं, भारत आणि पाकिस्तानचे संबंध नेहमीच तणावाचे असतात, त्यात ऑपरेशन सिंदूर नंतर तर हा तणाव आणखी टोकाला गेलाय। तिकडे दोन्ही देशात शांती प्रस्थापित करण्यात कोणत्याही इतर देशाची भूमिका नाही असं पंतप्रधान मोदींनी संसदेत सांगितल्यावर ट्रम्प यांचा रोष आणखी वाढलाय। त्यातूनच भारताला टोला देण्यासाठी ट्रम्प यांनी दरपोक्ती केल्याचं बोललं जातंय। मला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा सगळा प्रयत्न आहे तो भारताला अमेरिकेबरोबर व्यापारी करार अमेरिकेच्या बाजूनी त्याच्यावर स्वाक्षऱ्या करायला भाग पडण्यासाठी हे सगळं दबाव तंत्र आहे। कारण 31 जुलै म्हणजे आज शेवटचा दिवस आहे। आज जर अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये व्यापारी करार झाला नाही तर भारताविरुद्ध अमेरिका 25% आयात कर लावणार आहे। पाकिस्तानच्या ज्या कच्च्या तेलाच्या साठ्यांविषयी विधान केलंय ते साठे नेमके कुठे आहेत याविषयी थोडीशी माहिती घेऊयात। पण खास करून बलुचिस्तानच्या दक्षिणेकडे असलेल्या अरबी समुद्रामध्ये पाकिस्तानमध्ये 867 कोटी बॅरल एवढं तेल आणि 78 लाख कोटी क्युबिक फूट म्हणजे 78 ट्रिलियन क्युबिक फूट नैसर्गिक वायू असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पण 3-4 महिन्यापूर्वी मी अशी बातमी वाचली होती की पाकिस्ताननी हे सगळे साठे चीनला कमिट केलेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं पाकिस्ताननी एकच कोंबडी 2 मालकांना विकली असावी। आता अमेरिकेला तेच तेलाचे साठे उत्खनन करा आणि तुम्ही त्याच्यातला मोठा हिस्सा घ्या, हे पाकिस्ताननी अमेरिकेला सांगितलं असावं। दरम्यान ट्रम्प यांनी केलेली ही विधानं फक्त आपल्या देशाचं हित जपण्याच्या हेतूने केली आहेत। दोन्ही देशांमध्ये ताणलेल्या संबंधांचा लवकरच गोड शेवट होईल असा दावा अमेरिकन लोकप्रतिनिधींनी केलाय। आता त्यांनी आपल्यासाठी म्हणजे भारतासाठी 25% अनाउन्स केलं, ओके, 1 तारखेला 1 ऑगस्ट पासून। आणि आपण काही गोष्टी जी आपण बाय केलं काही कंट्रीज मधून ते त्यांना आवडलं नाही, त्याच्यासाठी काहीतरी पेनल्टी लावायचा प्रयत्न केलाय। आता ते 1 ऑगस्ट म्हटल्यावरती त्यांचा काय उद्देश असणार की निगोशिएशन चालू होतील। बिझनेसमॅन आहे, त्यामुळे त्यांना बेसिकली निगोशिएशन टेबलवरती येण्यासाठी तुम्ही काहीतरी पुढे एक तुमची बाजू मांडता, मग तुम्ही याल निगोशिएशन टेबलवरती आणि तुम्ही आपापसात बेसिकली करून ती डिसिजन लवकर घेतलं जाईल। आता त्यांनी टॅरिफ हा टूल वापरलेला आहे, कदाचित जास्त ॲग्रेसिव्ह असतील पण ते अमेरिकेच्या दृष्टीने विचार करतायत। प्रत्येकाने आपापल्या कंट्रीच्या दृष्टीने विचार केला पाहिजे। पाकिस्तानकडे जेवढे कच्च्या तेलाचे साठे आहेत अशी वल्गना ट्रम्प यांनी केली आहे तो भारतातील एकूण तेलाच्या साठ्याच्या फक्त 10% आहे। त्यामुळे ट्रम्प यांचं हे विधान देखील फक्त एक उपरोधिक टोला आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।